नमस्कार, मी स्नेहल. मैत्रिणींनो, हे आहेत छोले. छोले आपण रात्री भिजत ठेवले होते आणि भिजवलेले हे आहेत छोले. तर आज आपण छोल्याची भाजी म्हणजे छोलेची रेसिपी करणार आहे. तर हॉटेलमध्ये जे छोले भेटतात, छोल्यांची भाजी भेटते, ती खूप मसाले असतात, खूप तेल असतं. तर आज आपण अगदी कमी तेलामध्ये, कमी मसाल्यांमध्ये, घरातल्या साहित्यांमध्येच ही भाजी बनवणार आहे. आणि पटकन एक व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींनो. लाईक करायला तुम्ही विसरता. आता आपण 2 कांदे घेतलेले आहेत आणि कांदे उभे उभे कापून घेतलेत. ते कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. लोखंडाची कढई आहे. तेल टाकून चांगलं परतून घ्यायचे, म्हणजे आपल्याला भाजून घ्यायचे. एक टॅमॅटोसुद्धा आपण घेतला आहे, तोसुद्धा आपल्याला इथे कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि आपण 1 चमचा धणे घेतलेले आहेत. धणेसुद्धा आपल्याला इथे परतून घ्यायचे आहेत. ही रेसिपी तुम्ही संपूर्ण बघा, मग तुमच्या लक्षात येईल आपण कशी बनवली आहे. आणि इथे आपण लसूण घेतला आहे, आलं घ्यायचं आहे, थोडंसं आल्याचा तुकडासुद्धा आपण घेतला आहे. लसूण चांगला परतून घ्यायचा आणि हे वाटण आता आपल्याला परत एकदा परतून घ्यायचं आहे. थोडंसं थंड होऊन देऊ आपण मैत्रिणींनो हे वाटण. आणि तोपर्यंत आपण जे आपण छोले घेतलेले आहेत ते सुद्धा कुकरमध्ये पाणी टाकून थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्या 3 ते 4 आपल्याला शिट्ट्या घ्यायच्यात, म्हणजे ते शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण जी रेसिपी बनवणार आहे ना, ती अगदी झटपट अशी होईल. आता हे जे आपलं वाटण थंड झालेलं आहे थोडंसं, आता ते मिक्सरला आपण फिरवून घेऊ. एक काश्मीरी मिरची मी इथे भिजत ठेवली होती गरम पाण्यामध्ये आणि तीसुद्धा याच्यामध्ये टाकले. मिरचीचे बी आपण काढून टाकलं आहे. याच्याने काय होतं, भाजीला मस्त कलर येतो आणि हॉटेलसारखी आपली भाजी तयार होते. हे जे वाटण बघा आपलं तयार झालेलं आहे वाटण. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू. इथे आपण कढई ठेवलं आहे आणि कढईमध्ये अगदी तेल मी कमी वापरणार आहे. आणि एक कांदा घेतला आहे मी, बारीक कापून घेतला आहे कांदा. आता तो कांदा गोल्डन झाला आपला की मग त्यामध्ये आपण तिखट मसाला, हळद, गरम मसाला टाकायचा आणि हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. मस्त असं परतून घ्यायचा मसाला, म्हणजे मग मसाला कच्चा राहत नाही आपला. आता या मसाल्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ना, ते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. वाटण चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका. आणि या गणपतीमध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा मैत्रिणींनो कशी झाली आहे ती. आता आपलं वाटण चांगलं तेल सुटलं आहे वाटणाला. तर आपले छोलेसुद्धा 3 ते 4 आपण शिट्ट्या घेतलेल्या आहेत, ते सुद्धा झालेले आहेत. तर आपण वाटणामध्ये ते छोले आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि याचं चांगलं परतून घ्यायचं आपल्याला, म्हणजे काय होईल, सर्व एकजीव होईल. आणि आता हे गॅस थोडंसं आपण फास्ट करू आणि याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि इथे तुम्हाला किती ग्रेव्ही हवी त्यानुसार इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता थोडीशी कोथिंबीर वरतून टाकायची आणि मस्त अशी आपली चटपटीत अशी छोलेची रेसिपी आज आपली इथे भाजी तयार झालेली आहे. तर कशी झालेली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हॉटेलसारखी ही आपली भाजी अगदी सुंदर हॉटेल्स सारखीच झालेली आहे आणि मस्त सुंदर असा याचा सुवास